आपण आपण नाशिक आपण बघतोय नाशिकमध्ये हा सगळा राडा जो आहे एक सिने स्टाईल पद्धतीनं एक राडा जो आहे तो नाशिक मुंबई महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो। ही दृश्य आहे नाशिक अंबड लिंक रोडवरची। काही वेळापूर्वी नाशिकमधले 3 आमदार, ज्यामध्ये आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले हे एकाच वाहनामधून हे एबी फॉर्म जे आहे ते घेऊन जात आहे। आपण ही जी समोर महिंद्राची गाडी बघतो XU 300, या गाडीमध्ये दोन आमदार आणि भाजपचे काही नेते जे आहेत ते बसलेले आहे। आपण बघतोय वाहनं एकमेकावर आदळत आहे आणि ही एबी फॉर्मची पळवापळवी नाशिकच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाचे एबी फॉर्म मधून हा सगळा राडा जो आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे तो बघतोय। अतिशय सिने स्टाईल पद्धतीनं हा सगळा राडा जो आहे तो नाशिक मुंबई महामार्गावर पाहायला मिळतोय। आमदार या सगळ्या उमेदवारांना चकवा देण्याचा प्रयत्न करताय। ज्या गाडीमध्ये एबी फॉर्म ठेवण्यात आलेले आहे ती गाडी पुढे पळवली जाते। त्या गाडीच्या मागे सगळे उमेदवार जे आहे ते आपल्या गाड्या घेऊन धावताय, त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न करताय, अर्थात त्या आमदारांकडनं आपला एबी फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करताय। त्याची ही सगळी दृश्य जी आपल्याला पाहायला मिळते ही नाशिक मुंबई महामार्गावरची दृश्य आहे। काही वेळापूर्वी नाशिकमधले 2 आमदार जे आहे, ज्यामध्ये आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे हे एकाच गाडीमध्ये होते, तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निलेश बोरा हे देखील त्याच वाहनामध्ये आहे, जे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते निलेश बोरा या वाहनामध्ये आहे। निलेश बोरा सीमा हिरे या वाहनामध्ये आहेत, त्याचबरोबर आमदार राहुल ढिकले या वाहनामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहे भाजपचे ते देखील या गाडीमध्ये आहे। भाजपचे शहराचे अध्यक्ष सुनील केदार हे देखील त्याच वाहनामध्ये आहे। 4 जण त्या वाहनामध्ये आहे आणि त्या वाहनाचा पाठलाग या गाड्या करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। एकदम सिने स्टाईल पद्धतीनं हा सगळा थरार जो आहे तो एबी फॉर्मचा नाशिकच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। ही फॉर्च्युनर गाडी जी आपल्याला दिसते MH15 KG 3303 नावाची, ही देखील एका उमेदवाराची आहे। मेदगे नावाचा हा उमेदवार आहे नाशिकच्या चिंचोळे परिसरातला, त्याला देखील उमेदवारीचा शब्द देण्यात आलेला होता, मात्र त्याला देखील अद्याप उमेदवारी अर्ज जो आहे एबी फॉर्म जो आहे तो दिलेला नाही आणि त्याची ही ब्लॅक कलरची फॉर्च्युनर जी आहे ती त्या गाडीचा पाठलाग करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। नाशिकमधल्या या रस्त्यांवरती कशा पद्धतीनं एबी फॉर्मवरनं राडा सुरू आहे, कसा थरार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे तो आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढतीये। 122 पैकी 122 जागा भाजप लढतीये, मात्र असं असताना देखील 122 उमेदवारांना उमेदवारी देत असताना अनेक पक्षातल्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी देऊ केलेली होती। वेगवेगळ्या पक्षातील लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे या हा सगळा जो राडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकमधली ही सगळी दृश्य जी आहे ती पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ही गाडी पाहूया आपण दृश्यांमध्ये, जी MH15 आपल्याला क्रमांकाची HU 8108 नंबरची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये हे सगळे एबी फॉर्म आहे। आपल्याला पाहायला मिळतोय भरधाव वेगानं ती गाडी पुढे गेलेली आहे आणि तिचा पाठलाग जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय जो आहे तो सुरू आहे। पुन्हा एकदा ही गाडी आपण दृश्यांमध्ये, या गाडीमध्ये भाजपचे 2 आमदार सीमा हिरे आहे, आमदार राहुल ढिकले आहे, भाजपचे शहराचे अध्यक्ष सुनील केदार आहे, निलेश बोरा जे भाजपचे पदाधिकारी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती आहे ते देखील या गाडीमध्ये आपल्याला मागल्या सीटवर बसलेले पाहायला मिळतात। ही दृश्य त्याच गाडी आहे ज्या गाडीमध्ये सगळे एबी फॉर्म आहे आणि हे सगळे एबी फॉर्म घेऊन हे 2 आमदार भाजपचे शहराचे अध्यक्ष निलेश बोरा हे जे भाजपचे पदाधिकारी आहे ते नाशिक मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती या सगळ्या उमेदवारांना चकवा देऊन पळण्याचा प्रयत्न करतोय। काही वेळापूर्वी हे सगळेजण जे आहे ते औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यांवर घुसले होते आणि त्यानंतर आता पुन्हा अशा पद्धतीने इकडे घुसा आपण बघतोय उमेदवार अशा पद्धतीनं गाडीचा पाठलाग करताय। हा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय, मेदगे नावाचा उमेदवार आहे, तो अशा पद्धतीने भर रस्त्यावर गाडी एबी फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय। ही सगळी दृश्य नाशिकमधली आहे। नाशिकमध्ये कशा पद्धतीनं सिने स्टाईल थरार सुरू आहे त्याची ही सगळी दृश्य पाहायला मिळत आहे। अखेर आमदारांनी ही गाडी जी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करताय, मात्र ज्या वेळेला उमेदवारांच्या गाड्या पुढे येतात त्यावेळेला मात्र या सगळ्या गाड्या ज्या आहे त्या पुढे पळवले जात आहे आणि एबी फॉर्म जे आहे ते वाहनामध्ये आहे त्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय। गाड्या आपल्याला ही XU 700 दिसतीये, ही फॉर्च्युनर दिसती, या सगळ्या उमेदवारांच्या गाड्या आहे आणि हे उमेदवार जे आहे ते देखील एबी फॉर्म घेण्यासाठी या गाडीच्या मागे आपल्याला पळताना पाहायला मिळत आहे। मात्र हा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्यांच्या
केला जातोय आणि कुठच्याही गाड्या पुढे येऊ द्यायच्या नाही. आपण बघतोय अशा हातवारे केले जात आहे आणि कोणत्याही गाड्या ती गाडी जी आहे पुढची ती गाडी या ठिकाणून त्यांना बायपास करायची आहे, दुसरीकडे काढून द्यायची आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा पद्धतीने प्रयत्न केला जातोय. आपण सगळी दृश्य बघतोय नाशिकमधली. नाशिकच्या डी-मार्ट परिसरापर्यंत आता आपण आलेलो आहोत. नाशिक मुंबई महामार्ग आहे. नाशिक मुंबई हायवेवरचा हा सगळा राडा गेल्या काही तासांपासून सुरू होता. काही वेळापूर्वी 2 गटामध्ये तुंबळ हाणामार जी आहे ती देखील एबी फार्मवरून या ठिकाणी झाली होती. जे बाहेरून आलेले लोक आहेत अर्थात जे निष्ठावान आहे त्यांना डावललं जातं अशा प्रकारचा आरोप आहे आणि जे आयाराम आहे त्यांना ऐन वेळेवरती उमेदवारी दिली जाते आणि यामुळे हा सगळा राडा जो आहे तो काही तासापासून सुरू आहे. त्याची ही सगळी दृश्य जी आहे ती आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हा सगळा राडा भाजपचा या ठिकाणी बघतोय. हा जो बंगला आहे त्याची ही दृश्य आहे. नाशिकमधून हा सगळा राडा सुरू आहे आणि या राड्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय. हे उमेदवार आहे, हे उमेदवार देखील एबी फार्म घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आपण बघतोय या आतल्या बंगल्यामध्ये हा जो बंगला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय या बंगल्यामध्ये हे सगळे उमेदवार जे आहेत ते आता पळापळ करताय. याच ठिकाणी एबी फार्म आहे आणि ही धरपकड आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. आपण बघतोय अशा पद्धतीनं हा गेट जो आहे तो लावला जातोय. ही सगळी दृश्य बघतोय. अशा पद्धतीने हा गेट लावून आपण बघतोय उमेदवारांची ही धक्काबुक्की या ठिकाणी पाहायला मिळते. एबी फार्मवरनं प्रचंड राडा, प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय नाशिकमधली. नाशिक मुंबई महामार्गावरती हा जो बंगला आहे या बंगल्याच्या परिसरामध्ये हा सगळा राडा जो आहे तो सुरू आहे. आमदार या ठिकाणी आपण बघितलं आमदार राहुल ढिकळे त्या गाडीमध्ये होते, आमदार सीमा हिरे होत्या, निलेश बोरा हे भाजपचे पदाधिकारी आणि गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात. हे 3 जण आतमध्ये होते आणि ही गाडी आहे या गाडीचा पाठलाग सिनेस्टाईल पद्धतीनं रस्त्यावरती केला जात होता. सिनेस्टाईल पद्धतीनं या गाड्या ज्या आहे त्या रस्त्यांवरती धावत होत्या आणि हा सगळा राडा तब्बल 1 ते 1.5 तास नाशिकच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला ह्या आमदारांच्या गाड्या ज्या आहे त्या या हायवेने जात होता. काही उमेदवारांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या उमेदवारांना चकवा देण्यासाठी हे सगळेजण जे आहे ते औद्योगिक वसाहतीमध्ये घुसले आणि त्यानंतर आपण बघतोय ह्याच गाडीमध्ये ही जी गाडी आतमध्ये आहे या गाडीमध्ये एबी फार्म होते, आमदार राहुल ढिकले त्या गाडीमध्ये होते. त्यानंतर आमदार सीमा हिरे त्या गाडीला अडवल्या. सीमा हिरेंनी ती गाडी रस्त्यात अडवली आणि सीमा हिरे त्या गाडीमध्ये बसल्या. त्या गाडीमध्ये निलेश बोरा होते, भाजपचे शहराचे अध्यक्ष त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि अगोदरच हे होते, मात्र त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलं. मात्र आमदार सीमा हिरे यांनी ती गाडी रस्त्यात अडवली आणि आमदार सीमा हिरेंनी त्या गाडीचा ताबा घेतला आणि त्या देखील त्या गाडीत बसल्या. त्यानंतर काही उमेदवार त्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यांना उमेदवारी अर्ज पाहिजे होता, ते त्या ठिकाणी त्या गाडीचा पाठलाग करत होते आणि या ठिकाणी एबी फार्मची पळवापळी होतीये.